मित्रांनो, तुम्हाला घरबसल्या लग्नाचा बायोडाटा डाउनलोड करण्यासाठी काय करायचं आहे की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही तुम्हाला एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या लिंकचं नाव आहे marathi-biodata.ai. या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या वेबसाईटला जाणार आहात. या वेबसाईटचं नाव आहे marathi-biodata.ai. या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्ही या वेबसाईटवरती 9 भाषेमध्ये तुमचा लग्नाचा बायोडाटा हा डाउनलोड करू शकता. आता डाउनलोड करण्यासाठी काय करायचं आहे, जर तुम्हाला डायरेक्ट डाउनलोड करण्यासाठी जायचं आहे तर बायोडेटा तयार करा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. नाहीतर तुम्हाला जर डिझाईन बघायच्या असतील तर तुम्हाला डिझाईन पहा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता मला डिझाईन बघायचे आहे तर मी डिझाईन पहा या बटनावरती क्लिक करतो. या बटनावरती क्लिक केल्यानंतर मी या ठिकाणी जाणार आहे. इथे तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राला आवडणाऱ्या टॉप डिझाईन्स बघायला मिळतील. इथे खूप सारे डिझाईन्स आहेत. इथे तुम्ही अशा प्रकारे बघू शकता की कोणकोणत्या डिझाईन्स या ठिकाणी आपणास दिलेल्या आहे. यामध्ये खूप कलरच्या डिझाईन्स आहेत आणि यामध्ये तुम्ही तुमचा मराठी बायोडाटा फॉर्मॅट डाउनलोड करू शकता. आता तुम्हाला जर बायोडाटा डाउनलोड करायचा आहे तर तुम्हाला आत्ताच बायोडाटा बनवा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता मी या बटनावरती क्लिक करतो. या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही खाली जाणार आहात आणि या ठिकाणाहून तुम्हाला तुमचा बायोडाटा तयार करण्यासाठी सुरुवात करायची आहे. आता तुम्हाला जर बायोडाटामध्ये कोणतीही एखादी माहिती माहीत नसेल तर तुम्ही ती माहिती सोडायची आहे. तुम्ही जर ती माहिती ॲड नाही केली तरी चालते आणि तुम्हाला कंपल्सरी अशी कोणतीही गोष्ट तुम्हाला बायोडाटामध्ये टाकायची नसते. त्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला बायोडाटा तुम्ही कोणत्या भाषेमध्ये बनवणार आहात हे सिलेक्ट करायचं आहे. मी मराठीमध्ये बनवणार आहे तर मी मराठी हा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे की बायोडाटामध्ये जर तुम्हाला गणपती बाप्पांचे किंवा काही देवांचे फोटो ॲड करायचे असतील तर तुम्हाला या पेन्सिल या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथून तुम्ही 43+ फोटो तुम्ही बायोडाटावरती ठेवू शकता. समजा की मला हा डिझाईन गणपती बाप्पाचा फोटो आवडला आहे तर मी या ठिकाणी हा ठेवत आहे. त्यानंतर समजा की तुम्हाला स्वतःचा देवाचा फोटो ॲड करायचा आहे, तुमच्या गॅलरीमध्ये जो आहे तो ॲड करायचा आहे तर चूज फ्रॉम गॅलरी या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट तो असतो तो म्हणजे तुमच्या देवांची नावे ॲड करणे. त्यासाठी या पेन्सिल आयकनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या पेन्सिल आयकनवरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी देवांची नावे देखील ॲड करू शकता. आता मी समजा खालचे देवाचे नाव डिलीट करतो. त्यानंतर मला ॲड करायचे असेल तर देवाचे नाव या बटनावरती क्लिक करणार मी आणि त्यानंतर या ठिकाणी मी देवाचे नाव ॲड करणार आहे आणि त्यानंतर सेव्ह करा या बटनावरती क्लिक करणार आहे. आता या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला बायोडाटामध्ये 3 माहितींची गरज असते: वैयक्तिक माहिती, कौटुंबिक माहिती आणि संपर्क माहिती. आता मी वैयक्तिक माहितीपासून सुरुवात करणार आहे. त्यासाठी मी वैयक्तिक माहिती या ऑप्शनचा पहिल्यांदा वापर करणार आहे. त्यासाठी मला समजा की तुम्हाला वैयक्तिक माहितीचा हेडिंग बदलायचा असेल तर या दिलेल्या साईडला दिलेल्या पेन्सिल आयकनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्या पेन्सिल आयकनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथून वैयक्तिक माहिती हा डिलीट मारून किंवा मुलाची किंवा मुलीची माहिती असे देखील ॲड करू शकता. मी वैयक्तिक माहिती असंच ठेवणार आहे. आता वैयक्तिक माहितीमध्ये तुम्हाला नाव, जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मठिकाण अशी काही तुमची बेसिक माहिती असते ती तुम्हाला ॲड करायची आहे. आता हे ॲड केल्यानंतर समजा की तुम्हाला एक्स्ट्रा माहिती ॲड करायची आहे तर खाली एक बटन दिलेलं आहे नवीन फील्ड जोडा. आता नवीन फील्ड जोडा या बटनावरती तुम्हाला ॲड करायचे आहे. या बटनावरती क्लिक करून तुम्ही एक्स्ट्रा जी काही माहिती तुम्हाला ॲड करायची असेल या व्यतिरिक्त तर तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता. नंतर तुम्ही ही फील्ड्स वर खाली देखील करू शकता. त्यानंतर आपला दुसरा पॉईंट असतो तो म्हणजे कौटुंबिक माहितीचा. त्यासाठी तुम्हाला नेक्स्ट सेक्शन या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या नेक्स्ट सेक्शन या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही आपला जो बायोडाटामध्ये दुसरा पॉईंट असतो कौटुंबिक माहिती भरण्याचा त्या ठिकाणी तुम्ही जाणार आहात. यामध्ये देखील तुम्ही वडिलांचे नाव, वडिलांची नोकरी, आईचे नाव असे कौटुंबिक जी काही तुमची माहिती असेल तुम्ही यामध्ये भरायची आहे. वरीलप्रमाणे यामध्ये तुम्ही देखील नवीन फील्ड ॲड करू शकता. वर खाली देखील फील्ड करू शकता किंवा डिलीट करू शकता. आता तिसरा पॉईंट असतो तो म्हणजे संपर्क माहितीचा. त्यासाठी तुम्हाला नेक्स्ट सेक्शन या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर नेक्स्ट सेक्शनमध्ये तुम्ही जाणार आहात. इथे तुम्ही मोबाईल नंबर, संपर्क पत्ता अशा एक बेसिक माहिती तुम्हाला जी कॉन्टॅक्ट करण्यासाठी भरायची आहे. समजा की तुम्हाला इथे देखील तुम्ही नवीन फील्ड ॲड करू शकता व वर खाली देखील करू शकता. समजा तुम्हाला वरील फॉर्म हा पूर्णपणे रिसेट करायचा आहे, पूर्णपणे नवीन स्वरूपात भरायचा आहे तर तुम्हाला फॉर्म रिसेट करा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता जर करायचं असेल तर हो रिसेट करा या बटनावरती क्लिक करा, नाही करायचं असेल तर नाही करायचं आहे. आता मी नाही करणार आहे कारण मला
फॉर्म आहे तसा ठेवायचा आहे. त्यानंतर जर तुम्हाला बायोडेटामध्ये मुलाचा किंवा मुलीचा फोटो ॲड करायचा असेल तर तुम्हाला या ऑप्शनचा उपयोग करायचा आहे. इथे क्लिक करून तुम्ही मुलाचा किंवा मुलीचा बायोडेटामध्ये फोटो ठेवू शकता. आता ही वरील सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला बायोडेटा पाहण्यासाठी डिझाईन निवडा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता मी डिझाईन निवडा या ऑप्शनवरती क्लिक करतो. डिझाईन निवडा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे तुमची डिझाईन तयार झालेली डिझाईन चांगल्या पद्धतीने पाहू शकता आणि हा मराठी बायोडेटा फॉर्मॅट तुम्ही चांगल्या पद्धतीने 1-2 मिनिटात डाउनलोड करू शकता. समजा की तुम्हाला बायोडेटा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बघायचा आहे तर असे क्लिक करत तुम्ही तुमचा बायोडेटा कसा दिसतो आहे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये हे देखील पाहायचे आहे. आता मला हा डिझाईन आवडलेली आहे किंवा ही डिझाईन आवडलेली आहे. आता जर तुम्हाला हा बायोडेटा डाउनलोड करायचा असेल तर डाउनलोड बायोडेटा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली 2 बटन पाहायला मिळतील, डाउनलोड PNG आणि डाउनलोड PDF. या बटनावरती क्लिक करून तुम्ही तुमची PNG अशा प्रकारे डाउनलोड करू शकता आणि त्यानंतर तुमची PDF देखील तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि आता तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे तुमचा बायोडेटा हा अगदी सोप्या पद्धतीने 2 मिनिटात तयार झालेला आहे. आता हा बायोडेटा समजा की तुम्हाला या बायोडेटामध्ये बदल करायचे आहेत तर वर क्रॉस चिन्ह दिलेले आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर खाली एक बटन दिसत असेल बायोडेटामध्ये बदल या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही मागील फॉर्मपाशी जाणार आहात आणि तेथून तुम्ही तुमची जी काही एक्स्ट्रा माहिती ॲड करायची असेल किंवा काही बदल करायचे असतील तर तुम्ही यामध्ये बदल करायचे आहेत आणि आहे तसे डाउनलोड बायोडेटा करून पाहिजे ती डिझाईन सिलेक्ट करून तुम्हाला इथून PNG आणि PDF डाउनलोड करायचे आहे. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर आणि लाईक करा.